चला आता आपण देशांतर्गत धोरणांवर चर्चा करूया. वित्तीय वर्ष 27 साठीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात वित्तीय तुटीवर नियंत्रण मिळवत भांडवली खर्च कायम ठेवण्यात आला आहे. वित्तीय कठोरतेची नकारात्मकता कमी झाली का? आणि सध्याची वित्तीय भूमिका आर्थिक वाढीसाठी कितपत अनुकूल आहे? नक्कीच, तुमचा प्रश्न अत्यंत बरोबर आहे. सोनल, या चार्टमध्ये तुम्हाला सर्व स्पष्टपणे समजेल. डाव्या बाजूला वित्तीय तूट नियंत्रणात आणण्यासाठी सरकार नेमके कोणते प्रयत्न हाती घेत आहेत हे आप पाहू शकता. डाव्या बाजूला तुम्हाला संभाव्य वित्तीय वाटचाल दिसून येईल. सर्वसाधारणपणे अर्थव्यवस्थेत 10% किंवा 11% दराने वाढ होऊ शकेल हा आधार या वाटचालीमागे आहे. पण महत्त्वाची बाब अशी आहे की जर अर्थव्यवस्थेत नाममात्र जीडीपीत 11% दराने वाढ राहिल्यास 5 वर्षांच्या कालावधीत अर्थव्यवस्थेतील वित्तीय तुटीसाठी केवळ अर्धा टक्का इतकाच वाव उपलब्ध राहतो. गेल्या 5 वर्षांची तुलना केली असता महामारीच्या काळातील वर्ष 2021 मधील आपली वित्तीय तूट ही सुमारे 9.5% इतकी होती. चालू वर्षी तूट 4.4% खाली आली आहे. म्हणजेच वित्तीय तुटीत 5% इतकी घट झाली. आता अर्थातच पुढील 5 वर्षांच्या कालावधीत आपण जास्तीत जास्त अर्धा टक्का ते 1% इतकीच वित्तीय तूट कमी होण्याबद्दल बोलत आहोत. म्हणून यापूर्वी हे अडथळा वाटत होते, जणू की ब्रेक दाबून गाडी चालविण्याचा प्रयत्न केल्यासारखा. आता स्थिती पूर्वीसारखी नाही. ब्रेक इतक्या जोरात दाबलेला नाही. म्हणजे जेव्हा तुम्ही वित्तीय तूट कमी करता तेव्हा ते असे असते जसे एक पाय ब्रेकवर ठेवून गाडी चालवण्याचा प्रयत्न केला जातो. पण आता आधी जसा प्रेशर होता तसा आता राहणार नाही. त्यामुळे अडथळा कमी होईल आणि मला वाटते की हे वाढीच्या दृष्टीने ही बाब चांगली आहे आणि यावरून हेही दिसून येते की भारताने वित्तीय शिस्तीच्या मूळ मार्गावर परतण्याच्या दृष्टीने सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. सोनल, पुढील स्लाइडमध्ये तुम्हाला अर्थसंकल्पातील एक महत्त्वाची बाब पाहायला मिळेल. अर्थातच भारत सरकारच्या एकूण खर्चाच्या टक्केवारीत भांडवली खर्चाच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. खरं तर तुम्हाला डाव्या बाजूला असलेल्या चार्टवरील शेवटच्या 2 पिवळ्या बारमध्ये हे दिसून येईल. मधल्या भागातील पिवळ्या बारकडेही पाहूया. शेवटच्या 2 बारकडे पहा आणि वित्तीय वर्ष 21 ते वित्तीय वर्ष 25 पर्यंत यामध्ये मोठ्या गतीने वाढ होत असल्याचे दिसून येईल. म्हणजे त्या 4 वर्षांच्या कालावधीत भारत सरकारने आपल्या एकूण खर्चाच्या तुलनेत भांडवली खर्चाचा हिस्सा लक्षणीयरित्या वाढवला होता. माझ्या मते तो टप्पा आता मागे पडला आहे. पण सगळ्या चर्चांनंतरही एक चांगली बातमी निश्चितच आहे की भारत सरकार खर्चाच्या गुणवत्तेवर योग्य दिशेने काम करीत आहे. कारण एकूण खर्चाच्या रचनेमध्ये भांडवली खर्चाचा स्तर स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आणि उजव्या बाजूला आपण हेही पाहू शकता की 2020 मधील महामारीच्या वर्षात राज्याच्या भांडवली खर्चाचा जीडीपी मधील कमी कामगिरीच्या स्तरात आता काही प्रमाणात सुरुवातीच्या सुधारणा दिसून येत आहे. म्हणूनच भारत सरकारच्या भांडवली खर्चाबाबतची गुणवत्ता विचारात घेतली असता आपल्याला गेल्या 5 वर्षात मोठी वाढ आणि त्यामध्ये स्थिरता दिसून येईल. चांगले आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकी बाजारातील जोखमींच्या अधीन असतात. योजनेशी संबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.